नाशिकमधून मुख्यमंत्र्यांच्या सभेत नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली आहे। शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इथे गोंधळ घालत मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे। यावेळी मुख्यमंत्र्यांनी शांतता पाळण्याचं आवाहन केलं। म्हणजे 10-15 हजार लोक बसले आहेत, ते शांतपणे ऐकतात। 3 लोक येतात, नारेबाजी करतात आणि मग हे लोक त्या ठिकाणी दाखवतात की खूप मोठी नारेबाजी झाली, तुम्हालाही बरं वाटतं, त्यांनाही बरं वाटतं, ते चालू द्या, हा काही आपलं काम नाहीये। आणि त्या व्हॅल्यू चेनच्या माध्यमातून आपल्याला आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या संपर्कात आहेत। योगेश, काय नेमका प्रकार झाला? मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं शांतता राखण्याचं या सगळ्या गर्दीतल्या आंदोलकांना आणि जे घोषणा देत होते त्या शेतकऱ्यांना। मुख्यमंत्र्यांचं भाषण चालू असताना त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी चालू भाषणातच गोंधळ केला। ही सरसकट झाली नाही, त्यामुळे निषेध म्हणून नैताळी गावातल्या लोकांनी बंद ठेवला होता आणि शेतकऱ्यांनी असंच नाशिक जिल्ह्यातल्या या परिसरातल्या लोकांनी त्या ठिकाणी गोंधळ करत ही कर्जमाफी झाली नाही म्हणून निषेधाच्या घोषणा दिल्या आणि चालू भाषण असताना गोंधळ करून सभा बंद करण्याचा किंवा सभेत अडचण आणण्याचा प्रयत्न केला। मात्र तो मुख्यमंत्र्यांनी होऊ दिला नाही। मुख्यमंत्र्यांनी त्याला प्रत्युत्तर देत की काही ठराविक लोक हा सगळा गोंधळ घडवून आणतात असं सांगितलं आणि संपूर्ण सभा पुन्हा शांत केली आणि त्यांचं भाषण सुरूच ठेवलं। मात्र मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषण बंद न केल्यामुळे आणि ते कंटिन्यू सुरू ठेवल्यामुळे त्यांचा हिरेमोड झाला। पोलिसांनी या सर्व निदर्शकांना अटक केलेली आहे आणि जवळजवळ 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीसाठी। या सभेत मुख्यमंत्र्यांनी भाषणादरम्यान कांदा महाग झाला काय किंवा स्वस्त झाला काय, सरकारला अडचणीच आहेत असं म्हटलं। अधिकारी झोपेत असतात, त्यांना जागे करून मग आम्ही शेतकऱ्यांची कामं करतो असंही मुख्यमंत्री म्हणाले। शिवाय शेतकऱ्याला ग्लोबल करण्याचं स्वप्न असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। तुम्ही असे शेतकरी आहात, संपूर्ण देशाच्या जेवणामध्ये चव आणण्याचं कामही तुम्ही करता, कधी कधी डोळ्यात पाणी आणण्याचं कामही तुम्ही करता, पण आमची तर सरकारची अवस्था अधिकच बिकट आहे। कांद्याचे भाव पडले तरी आमच्या डोळ्यात पाणी आहे आणि वाढले तर हे चॅनलवाले पुन्हा आम्हाला सोडत नाही। कांदा महाग झाला, कांदा महाग झाला, कांदा महाग झाला, म्हणजे घोड्यावर बसलो तर घोड्यावर बसले म्हणतात, पायी चाललो तर पायी चालले म्हणतात। त्यामुळे नेमकं काय करावं हा प्रश्न आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।